नाही सर, सॉरी सर. लांब ठेवा ना जरा. किती वर्षांनी आलात? किती वर्षांनी आलात वास्तूत या? बजेटला हल्ली बजेटला पण आलो होतो. बजेटला झालं बजेट शांत झाले. हो, मी जवळपास मी विषय आता दोन विषय आयुक्ताच्या कानावरती घातले. एक विषय म्हणजे मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत, मग त्या रिलायन्सच्या असतील, अदानीच्या असतील किंवा इतर ज्या काही आहेत, आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं येणारे जे पैसे आहेत ते महानगरपालिका का घेत नाही आहे. आणि त्यांनी आता सांगितलं की तो राज्य सरकारने निर्णय केलेला आहे, परंतु मला असं वाटतं की आता आयुक्तांकडनं राज्य सरकारला ते त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महानगरपालिकेला मिळणारे जे पैसे आहेत ते घालवू नयेत महानगरपालिकेने, अशी आमची इच्छा आहे. कारण एकतर GST नंतर ऑप्शा बंद झाला आहे आणि ऑप्शा बंद झाल्यामुळे महानगरपालिकेवरती खूप ताण आहे. तर तो एक विषय होता. मला असं वाटतं संदीप देशपांडे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. आणि दुसरा विषय होता तो म्हणजे महानगरपालिकांचे हॉस्पिटल्स. या हॉस्पिटलवरती मुंबई महाराष्ट्रातनं येणाऱ्या पेशंट्सचा विषय नाही आहे, परंतु परराज्यांमधनं येणाऱ्या पेशंट्सचा जो विषय आहे तो इतका लोड ह्या सगळ्या महानगरपालिकांच्या हॉस्पिटलवरती येतो आणि त्याच्यानंतर सगळे परिस्थिती बिघडते. बरं, या सगळ्या गोष्टींचं ओझं व्हायला लागतं मुंबई महानगरपालिकेला. म्हणजे इतर राज्यांमधनं येणाऱ्या पेशंट्सना, ते काय पेशंट नको किंवा हवेत हा विषय नाही आहे, परंतु इतर राज्यांमधले येणारे जे पेशंट्स आहेत त्या महानगरपालिका तिकडची लोकं ही काही मुंबई महानगरपालिकेला काही पैसे देऊ करते का, की नुसतेच फक्त आपण पेशंट बघायचे आहेत आणि आपल्या शहरावरचा किंवा हॉस्पिटलवरचा लोड वाढवायचा आहे. तर या दृष्टिकोनातनं काही काय म्हणतात त्याला वेगळे चार्जेस काही करता येतील का, कसे करता येतील किंवा काय, या दृष्टिकोनातनं आत्ता आमचं बोलणं झालं. दुसरीकडे तुम्ही म्हटलं की महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक स्थितीत आहे किंवा पैसे खर्च होत आहेत. दुसरीकडे यांनी राज्य सरकारचं जवळपास 5-6 हजार येणं महानगरपालिकेचं बाकी आहे आणि महसूल 5-6 हजार कोटी येणं बाकी आहे आणि महसूलवाढीच्या दृष्टीनं मुंबईतील कचरा असेल या गोष्टींवरती सुद्धा महापालिका कर लावणार आहे. कचरा असेल, घनकचरा व्यवस्थापनासाठी ते कर लावणार आहेत 100 रुपयापासून ते 7,500 पर्यंत. आमचं तेच म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की जर तुम्ही कचरा संकलन विशालचं बंडिया गणेशोत्सवाच्या दरम्यान ज्या गणेश मूर्ती तयार केल्या जातील तर त्या पीओपीच्या नाही तर त्या शाडू मातीच्याच असाव्यात. गणपती ना हो, आपण मूर्त्या तयार 1 वर्ष आधी विषय झाला, त्याच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आलेली आहे, कोर्टाचा निर्देश आहे. मात्र बरेचशी गणेश मंडळं आहेत किंवा गणेश मूर्तिकार आहेत, त्यांचं काम आता सुरू झालेलं आहे. बऱ्यापैकी गणेश मूर्ती तयारही झालेल्या आहेत आणि दरवेळच्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये किंवा आधीच्या काळामध्ये हा विषय चर्चेला आहे. पीओपीच्या गणेश मूर्ती असाव्यात की नसाव्यात यावर नाही, मला एवढंच फक्त म्हणायचं नाही की या सगळ्या याच्यामध्ये मूर्तिकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दरवेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजे. प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं, तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तिकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना. तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो. दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना, कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे. हे मला असं वाटतं आता मूर्तिकारांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे. मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर गेल्या अनेक वर्ष रखडलेल्या झोपडपट्ट्या आहेत जिथे अनधिकृत जी कमर्शियल जागा पण आहे तिथे पण तुम्ही कर लावताय. तर मग महानगरपालिकेच्या जमिनीखालनं जाणाऱ्या ज्या 42 युटिलिटी आहेत त्या युटिलिटीपैकी किती लोकांकडनं आपण कर वसूल करतो. म्हणून आमची मागणी आहे की जर त्या युटिलिटीच्या खालनं ज्या गेलेल्या आहेत, मग त्या रिलायन्सच्या असतील, एअरटेलच्या असतील, कोणाच्याही असतील, त्यांच्याकडनं जर कर वसूल केला गेला
तर जवळजवळ 8 ते 10 हजार कोटीचं उत्पन्न हे महानगरपालिकेला मिळू शकतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत महानगरपालिकेने. म्हणजे राज्य सरकार पण आपल्या जी येणी आहेत ती देणार नाही, बोजा पण आपल्यावर पडणार, तर मग महानगरपालिका पैसे कुठून आणि सगळ्यांना तुम्ही टॅक्सेस लावणार, मग या कंपन्यांना का नाही? कळलं का? बरं, ह्या काही धर्मादाय संस्था नाही आहेत, या प्रॉफिट घेतातच आहेत त्यांचा, ते पैसे कमवतातच आहेत, मग महानगरपालिकेने पैसे का नाही घ्यायचे यांच्याकडनं? एवढा फक्त विषय आहे. आता मला असं वाटतं आयुक्त त्याच्यावरती काम करतील आणि पुढे कारण हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय असल्यामुळे माझी त्यांची नोट गेल्यानंतर माझी मुख्यमंत्र्यांची याच्यावर बाबतीत चर्चा होईल, पुढे काय होईल माहिती नाही. POP च्या मूर्त जवळ आलेला आहे